नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी 5वीला असताना आपण नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या म्हणजे काय आणि त्या संख्या रेषेवर पण दाखवायला शिकलेलो आहोत। या ठिकाणी मी एक संख्या रेषा काढलेली आहे। संख्या रेषेवर आपण 0 घ्यायचा, 0 घेतल्याच्या नंतर 0च्या उजव्या बाजूला आपल्या ह्या 1 2 3 4 ह्या समान एकक अंतरावर ह्या काही संख्या आहेत आणि ही नंबर लाईन असल्यामुळे उजवीकडे कितीही नंबर्स त्या ठिकाणी असतात। एक छोटीशी घटना सांगतो तुम्हाला मी। स्नेहाला सहलीला जायचं होतं आणि स्नेहाच्या मॅडमनी स्नेहाला 1 डझन केळी घेऊन यायला सांगितल्या होत्या। त्या पप्पाने केळी आणलेल्या पण होत्या। जेव्हा स्नेहाने केळी काउंट केल्या तर स्नेहाच्या असं लक्षात आलं की तिथे फक्त 10च केळी आहेत। मग स्नेहाने मम्मीला सांगितलं की मम्मी 10च केळी आहेत, काय करावं। मग स्नेहाच्या मम्मीने काय केलं तर 2 केळी कमी होत्या म्हणून 2 केळी ह्या तिच्या शेजाऱ्याकडून उसने आणल्या आणि स्नेहाला दिल्या। अशा रीतीने स्नेहानं 12 केळी घेऊन ती सहलीला गेली। आता या ठिकाणी गणित पाहू आपण। स्नेहाच्या घरी केळी किती होत्या तर 10 होत्या, 10 केळी होत्या। पण स्नेहाने किती केळी घेऊन गेली? स्नेहानं 12 केळी घेऊन गेली। म्हणजे नेमकं काय झालं तर स्नेहानं ज्या 2 केळी ज्या आहेत त्या 2 केळी ह्या उसने आणाव्या लागल्या। मग स्नेहाच्या घरी मम्मीच्या घरी केळी किती राहिल्या? तर इथं 0 हे उत्तर होईल का? 0 हे उत्तर एका अर्थानं होईल, पण दुसऱ्या अर्थानं आपण जेव्हा गणिताच्या भाषेत पाहू तिथं तेव्हा स्नेहाच्या घरी 10च केळी होत्या पण स्नेहानं 12 केळी घेऊन गेली, म्हणून मग इथे येणारं जे आहे उत्तर जे आहे ते नंबर काय होईल तर नंबर हा आपला 12तनं 10 जात नाही, पण 12 आणि 10 म्हणजे वजाबाकी जेव्हा करू तेव्हा ह्या ठिकाणी हे ऋण येईल, म्हणजे हे निगेटिव्ह येईल। निगेटिव्ह म्हणजे त्याच्यावर ह्या ज्या आहेत ह्या शेजाऱ्याकडून आणलेल्या केळी आहेत। जेव्हा म्हणजे केळी घरी आणल्या जातील तेव्हा त्या 2 केळी त्याला द्यायच्या आहेत, म्हणजे 2 ही ऋण नाही। म्हणजे अशाही प्रकारच्या निगेटिव्ह संख्या सुद्धा आपल्या संख्याच्या ह्याच्यामध्ये असतात। मग अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणायचं तर अशा प्रकारच्या ज्या निगेटिव्ह नंबर्स असतात त्या संख्यांना आपण इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या असं म्हणतो। इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या। मग आता आपण या अगोदर आपण व्याख्या बघितलेल्या आहेत। ज्या संख्या म्हणजे काउंटिंग म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या जातात त्या संख्यांना नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या असं म्हणतात। ह्या सगळ्या 1 2 3 4 5 6 आणि अनंतापर्यंतच्या ह्या नैसर्गिक संख्या व 0 मिळून जो काही संख्यांचा संच तयार होतो त्या संख्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात। म्हणजे इथून इथपर्यंतच्या संख्या म्हणजे आपल्या ह्या नैसर्गिक संख्या म्हणजेच आपले नॅचरल नंबर्स। त्यानंतर इथून आपल्या ह्या नैसर्गिक संख्या आणि आपल्या 0 पर्यंत ज्या काय असतात त्यांना म्हणायचं होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या। आणि मग 0च्या डाव्या बाजूला इकडे काहीतरी संख्या असतील, म्हणजे आपल्या ह्या संख्या जर आपण केल्या तर -1 -2 -3 -4 अँड सो ऑन, म्हणजे या ज्या संख्या आहेत या संख्या म्हणजे आपल्या ह्या पूर्णांक संख्या आहेत। मग पूर्णांक संख्येची व्याख्या कशी होईल तर पूर्णांक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या आणि 0 मिळून तयार होणारा जो काही संख्यांचा संच आहे त्या सगळ्या संख्यांच्या संचाला पूर्णांक संख्या असं म्हणतात। मीन्स नॅचरल नंबर्स opposite of natural numbers and 0, this set is called as integers। मग आपण इंटिजर्सच्या बाबतीमध्ये आपण इंटिजर्सची ऑपोजिट नंबर्स पाहू, त्याच्यामधला लहान मोठेपणा पाहू आणि हा जर भाग लक्षात आला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात येतात। आपल्या हे जे संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या ह्या नॅचरल नंबर्स आहेत। त्यानंतर या ज्या संख्या आहेत या होल नंबर्स आहेत। त्यानंतर हे जे आहे सगळ्याच्या सगळं ही सगळी संख्या रेशन नंबर लाईन्स म्हणजे हे जे आहेत हे आपले इंटिजर्स आहेत। इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्येमध्ये जर नैसर्गिक संख्या म्हटलं तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर म्हटलं तर तो 1 येईल। बिगेस्ट नॅचरल नंबर म्हटलं तर सांगता येत नाही। स्मॉलेस्ट होल नंबर म्हटलं तर 0 येईल, पण बिगेस्ट होल नंबर म्हटलं तर निश्चित सांगता येत नाही। स्मॉलेस्ट इंटिजरही सांगता येत नाही आणि स्मॉलेस्ट इंटिजर सांगता येत नाही आणि स्मॉलेस्ट म्हणजे बिगेस्ट इंटिजर पण सांगता येत नाही। ओके, त्यानंतर आपण याच्यामधला लहान मोठेपणा पाहू। याच्यामध्ये संख्या रेषेवर एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की संख्या रेषेची ही जी आहे हे 0च्या इकडं ही आपली RHS आहे, म्हणजे राईट हँड साईड आहे। राईट हँड साईडला पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात
आणि शून्याच्या डाव्या बाजूला म्हणजेच LHS ला निगेटिव्ह नंबर्स असतात आणि निगेटिव्ह नंबर्स हे कधीही पॉझिटिव्ह नंबर्सपेक्षा लहान असतात. म्हणजेच याचाच अर्थ असा की जर इथल्या इथे जरी विचार केला 2 आणि 4च्या बाबतीमध्ये 2 आणि 4च्या बाबतीमध्ये विचार केल्यानंतर 2 आणि 4 राईट हँड साईडला कोण आहे आणि लेफ्ट हँड साईडला कोण आहे, तर राईट हँड साईडला 4 आहे आणि लेफ्ट हँड साईडला 2 आहे. याचा अर्थ लहान कोण मोठा कोण, तो 2 लहान आहे, 2 लहान आहे. याचाच अर्थ असा की आपल्या ज्या काही संख्या लेफ्ट हँड साईडला ज्या संख्या असतात त्या संख्या राईट हँड साईड संख्यांपेक्षा लहान असतात. मग तेच नियम आपल्याला इंटिजर्सच्या बाबतीत पण लागू पडतो. जर समजा आपण -1 आणि 2 मध्ये जर समजा आपण कम्पेअर केलं तर -1 आणि 2 मध्ये कम्पेअर केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की -1 हा आपला लेफ्ट हँड साईडला आहे, -1 हा लहान होईल आणि आपला +2 जो आहे तो +2 मोठा होईल. आपण जर समजा 0 आणि -2 मध्ये कम्पेअर केलं, -2 आणि 0 मध्ये जर कम्पेअर केलं, 0 आणि -2 मध्ये जर कम्पेअर केलं तर याच्यामध्ये -2 हा लेफ्ट हँड साईडला आहे आणि आपला 0 जो आहे तो राईट हँड साईडला आहे. दोघांमध्येच तुलना करायची म्हणजे 0 हा ग्रेटर झाला, 0 इज ग्रेटर दॅन -2. त्यानंतर आपण दोन संख्या बघूया, एक -3 आणि 1 पाहू. -3 आणि 1 बघितल्यानंतर आपल्याला लक्षात असे येईल की -3 आणि 1 दोघांमध्ये विच नंबर इज लेफ्ट हँड साईड, then -3 इज लेफ्ट हँड साईड. -3 हा कुठं आहे तर -3 हा लेफ्ट हँड साईडला असल्यामुळे -3 इज लेस दॅन 1. जर समजा हे असं असेल तर 1 आणि -3 असेल तर कम्पेअर द -3 विथ 1 म्हणजे 1 इज at the right hand side, therefore 1 is greater than -3. we can put this sign in this way. आणि अशा प्रकारे आपण दोन संख्यांमधला म्हणजे आपल्या ह्या इंटिजर्स मधला लहान मोठेपणा आपल्याला ओळखता येऊ शकतो. त्यानंतर आपण याचा एक छोटासा तक्ता पाहू, त्याच्यामध्ये अपोजिट नंबर्स बघू. अपोजिट नंबर्समध्ये आपण जर समजा म्हटलं की 2चे अपोजिट काय तर 2चे अपोजिट 0च्या इकडं म्हणजे अपोजिट नंबर्स म्हणजे जेव्हा दोन संख्यांची बेरीज ही 0 येते तेव्हा ते दोन संख्या एकमेकींचे अपोजिट असतात. म्हणजे when the sum of two numbers is equal to 0 then that two numbers are opposite numbers. मग आता 2ची अपोजिट नंबर किती, 2 प्लस किती बरोबर 0, तर 2 प्लस -2 इक्वल टू 0, then 2 and -2 are the opposite numbers. -5 प्लस किती बरोबर 0, तर -5 प्लस 5 is equal to 0, therefore opposite of -5 is +5. अशा पद्धतीने आपल्याला अपोजिट एकमेकांच्या संख्यांचे जे काही नंबर्स आहेत ते आपल्याला अपोजिट नंबर्स पण आपल्याला सांगता येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघता येईल. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघत असताना एक आपण छोटासा एक तक्ता पाहूया. ॲडिशन याच्यामध्ये 3 -5 आणि 7 घेऊया. इकडं एक 6 -7 आणि -8 घेऊया. मग याचे आपण एक्झाम्पल्स तयार करून याचे आन्सर्स लिहू. पहिले एक्झाम्पल तयार केलं याचं. पहिल्या एक्झाम्पल मध्ये अगोदर हे इथं लक्षात आलं का पहा, इथं साइन प्लस आहे, मग आपला हा 6 आहे. 6 एक्झाम्पल्स तयार करू. 6 + 3 हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. देन 6 + -5 हे सेकंड एक्झाम्पल तयार झालं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल 6 + 6 मध्ये हे प्लस साइन आहे. 6 + 7 हे झालं थर्ड एक्झाम्पल. देन फोर्थ एक्झाम्पल. आता इथे संपले सगळे. -7 इथं साइन प्लस आहे म्हणजे इथं +3. देन फिफ्थ एक्झाम्पल -7 -5 -7 + -5 इथं असल्यामुळे -5. त्याच्यानंतर सिक्स्थ एक्झाम्पल -8 + 7 हे झाले आपले एक्झाम्पल्स तयार झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही -8 + 3 -8 + -5 -8 + 7 हे एक्झाम्पल्स पण क्रिएट करू शकतो आपण. मग आता ह्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करत असताना अगोदर जर समजा
दोन चिन्ह जर आली असतील त्याला एका चिन्हामध्ये कन्वर्ट करून घ्यावं. इथे एकच साईन आहे त्यामुळे 6 + 3 = 9. आता इथं डबल साईन आलं, इथं प्लस आणि मायनस आलेला आहे. इथं 6 प्लस मायनस मायनस आणि मग हे असं होईल. आणि मग 6 - 5 = 1. 6 + 7 ओनली वन साईन आहे. 6 + 7 = 14. -7 + 3 मग -7 आहे +3 आहे. संख्यारेषेच्या बाबतीमध्ये -7 + 3 जर असं जर करायचं असेल आपल्याला तर -7 म्हणजे आपल्याला त्याला असंही करता येईल की -7 म्हणजे -5 -6 इथं -6 आणि इथं -7 -7 आणि +3 -7 म्हणजे इथं आपला संख्या असेल -7 पासून 1 युनिट 2 युनिट आणि 3 युनिट अशा पद्धतीने हे इकडे जाईल. म्हणजे प्लस असल्यामुळे उजवीकडे जायचं, मायनस असेल तर डावीकडे जायचं. अशा पद्धतीने -7 + 3 म्हणजे -7 + 3 म्हणजे आपल्याला कुठपर्यंत आलो आपण -4 ला आलो. -4 ह्याचा आन्सर येईल. आणखीन याची सोपी ट्रिक अशी असेल की याच्यात -7 आणि +3 आहे. दोन्ही संख्यांमध्ये चिन्ह समान आहेत का बघायचं. समान चिन्ह असतील तर बेरीज करून टाकायची. जसं की इथं 6 + 7 = 13 केलं आपण आणि चिन्ह प्लस असल्यामुळे साईन प्लस. इथं साईन दोघांचे साईन इथं मायनस आहे. प्लस मायनस म्हणजे मायनस. दोघांचं साईन मायनस आहे तर ऍड करा. 7 + 5 = 12 आणि याचं साईन निगेटिव्ह असल्यामुळे याला साईन निगेटिव्ह. अशा पद्धतीनं आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करता येते. बेरीज म्हणजे जर चिन्ह समान असतील त्या ठिकाणी इथं चिन्ह सारखे आहेत, इथं चिन्ह आहे, इथं चिन्ह आहे, दोघांची चिन्ह सारखी आहेत म्हणजे निगेटिव्ह आहेत. मग तिथे बेरीज केली आणि जे चिन्ह आहे ते दिलं. याच्यामध्ये पण 6 आणि 7 याची बेरीज केली, 13 आली. ह्याचे साईन दोघांचे प्लस साईन, ह्याला आपण साईन प्लस दिलं. इथं साईन जे आहे ते इथं निगेटिव्ह जे आहेत, एकाचं साईन निगेटिव्ह आहे, एकाचं साईन पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन्स जर असतील तर सरळ सरळ वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. जसं की आपण 6 मधून 5 गेले 1 राहिलं आणि 6चं साईन प्लस आहे आणि ह्याला साईन जे आहे ते प्लस येईल. देयर इज नो नीड टू राईट द प्लस साईन, म्हणजे प्लस साईन लिहिण्याची गरज नसते. इथं -8 + 7 आहे. -8 + 7 म्हणजे 8 मधून 7 गेले 1 राहिला, पण 8चं साईन निगेटिव्ह आहे आणि ह्याला साईन काय द्यायचं निगेटिव्ह. अशा पद्धतीनं आपण ह्या बेरजा करू शकतो. देन वी आर गोइंग टू सी सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन पण खूप सोपं आहे, फक्त याच्यामध्ये चिन्ह जे आहेत ते बदलतात. आपली ही सगळी चिन्ह जी आहेत ही सगळी चिन्ह जी आहेत ही सगळी चिन्ह काय होती तर इथं निगेटिव्ह होते. निगेटिव्ह 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 आणि हे निगेटिव्ह साईन झाल्यामुळं याच्या उदाहरणामध्ये फरक पडतो. कसा फरक पडतो आपण बघूया. नुकतंच मी तुम्हाला सांगितलं की जर समजा दोघांचं साईन जर डिफरंट असेल तर सबट्रॅक्शन करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता या ठिकाणी 6 - 3 आहे. 6 मधून 3 गेले 3 राहिले, मोठी संख्या 6चं साईन प्लस आहे. तर आपल्याला साईन ह्याच्यामध्ये डबल साईन आल्यानंतर जर समजा प्लस मायनस आलं तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. इथं 6 + 5 = 11. 6 - 7 एकाच साईन प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस असतंय, मायनस आहे. मग 7 मधून 6 गेले 1 राहिला. 7 ही मोठी संख्या, तिचा साईन निगेटिव्ह, ह्याला साईन निगेटिव्ह येईल. इथे दोघांचं साईन सेम आहे. सेम असल्यामुळं 7 आणि 3 ची ऍडिशन करा, ती येईल 10 आणि दोघांचं साईन निगेटिव्ह असल्यामुळे ह्याला साईन निगेटिव्ह. इथं मात्र साईन इथं डबल साईन आल्यामुळे ह्याला एक स्टेप वाढेल. -7 +5 एकाचं साईन मायनस आहे, एकाचं साईन प्लस आहे. मग इथे काय करता येईल आपल्याला तर इथं वजाबाकी करावी लागेल. आणि वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा व मोठ्या संख्येचं साईन द्या. सबट्रॅक्ट द smallest number from the biggest number and put the sign of biggest number. 7 - 5 = 2 and sign of biggest number is minus, therefore you can put the sign. Here both signs are equal. Then 8 + 7 = 15 and 15 sign is negative, therefore put the sign negative. In this way we can solve these examples of addition and subtraction. मग आज आपण काय काय शिकलो तर आज आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, त्याच्यानंतर आपल्या ह्या पूर्णांक संख्यांमधला लहान मोठेपणा आपण शिकलो. पूर्णांक संख्येमधला लहान मोठेपणा, पूर्णांक संख्यांना संख्या रेषेवर दाखवायचं कसं, पूर्णांक म्हणजे संख्या रेषेवर दाखवून त्याची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी संख्या रेषेवर कशी करता येईल, त्याबरोबरच आपल्याला टेबलच्या माध्यमातून म्हणजे संख्या उदाहरणं मांडून आपल्याला कशा पद्धतीने बेरीज आणि म्हणजे पूर्णांक संख्येची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करता येते हा भाग आपण शिकलो. उद्या आपण याचा पुढचा भाग शिकू. धन्यवाद.